नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024. पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पदासाठी आवश्यक सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, IMP GK प्रश्नांचा सराव. यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. 25 पैकी किती बरोबर येतात हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर पाहूया. सराव प्रश्न संच 9. प्रश्न 1. पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? ऑप्शन आहे ए 3 स्टार, बी अशोक स्तंभ, सी अशोक स्तंभ व 1 स्टार, सी अशोक स्तंभ व 3 स्टार. टाइम स्टार्ट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 3 स्टार. प्रश्न 2. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC मधील कलम नुसार आरोपीस वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. ऑप्शन आहे ए 31, बी 35, सी 41, डी 51. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 41. प्रश्न 3. T20 क्रिकेटमध्ये 12,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा कोण पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे? ऑप्शन आहे ए विराट कोहली, बी रोहित शर्मा, सी शिखर धवन, डी शुभम गिल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विराट कोहली. प्रश्न 4. वि. सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत ए नागपूर, बी पुणे, सी रत्नागिरी, डी नाशिक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रत्नागिरी. प्रश्न 5. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहे ऑप्शन ए सदानंद दाते, बी संजीव रेड्डी, सी राकेश मारिया, डी विश्वास नागरे पाटील. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सदानंद दाते. प्रश्न 6. गोवा राज्याचा प्रमुख महोत्सव शिंग महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत ए जानेवारी, बी मार्च, सी एप्रिल, डी जून. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मार्च. प्रश्न 7. 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? ऑप्शन आहे ए पुणे, बी मुंबई, सी चेन्नई, डी दिल्ली. बरोबर ऑप्शन ए पुणे. प्रश्न 8. 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहे ऑप्शन ए हुतात्मा दिन, बी युवक दिन, सी पर्यावरण दिन, डी सद्भावना दिन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हुतात्मा दिन. प्रश्न 9. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन आहेत ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी साने गुरुजी, सी सेनापती बापट, डी महात्मा फुले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सेनापती बापट. प्रश्न 10. 2021 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला? ऑप्शन आहेत 72, बी 74, सी 75, डी 70. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 75.
प्रश्न 11. खालीलपैकी कशास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए पाणी, बी खनिज तेल, सी केरोसिन, डी दूध. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पाणी. प्रश्न 12. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 1677 साली, बी 1674 साली, सी 1659 साली, डी 1650 साली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1674 साली. प्रश्न 13. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालांची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? ऑप्शन आहेत. ए कॅनडा, बी ऑस्ट्रेलिया, सी USA, डी UK. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कॅनडा. प्रश्न 14. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑप्शन आहेत. ए जुनागड, बी हैदराबाद, सी काश्मीर, डी लिंबडी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद. प्रश्न 15. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन आहेत. ए मौलाना आझाद खान, बी अब्दुल गफार खान, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी चक्रवर्ती राजगोपालाचारी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चक्रवर्ती राजगोपालाचारी. प्रश्न 16. खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थेचे नियामक आहेत? खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थेचे नियामक आहेत? ऑप्शन आहेत. ए RBI, बी नाबार्ड, सी केंद्रीय अर्थ मंत्रालय, डी सेबी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए RBI. प्रश्न 17. राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले? ऑप्शन आहे. ए रुद्रसेन पहिला, बी इंद तिब्रा, सी कृष्णराजा पहिला, डी दत्तीदुर्ग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कृष्णराजा पहिला. प्रश्न 18. जागतिक रंगभूमी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत. ए 27 मार्च, बी 12 फेब्रुवारी, सी 4 जानेवारी, डी 27 डिसेंबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 27 मार्च. प्रश्न 19. महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र CFSD कोठे स्थित आहे? ऑप्शन आहेत. ए पुणे, बी मुंबई, सी नागपूर, डी नाशिक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. प्रश्न 20. खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए महादेव गोविंद रानडे, बी गोपाळकृष्ण गोखले, सी मल्लप्पा धनशेट्टी, डी आचार्य विनोबा भावे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे. प्रश्न 21. खालीलपैकी कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे? खालीलपैकी कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे? ऑप्शन आहेत. ए मणिपूर, बी नागालँड, सी मिझोराम, डी सिक्कीम.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सिक्कीम. प्रश्न 22. मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? ऑप्शन आहेत ए 15 लाख रुपये, बी 25 लाख रुपये, सी 20 लाख रुपये, डी 10 लाख रुपये. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 25 लाख रुपये. प्रश्न 23. रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख कोण असतो? रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख कोण असतो? ऑप्शन आहे ए BDO, बी SDM, सी तहसीलदार, डी जिल्हाधिकारी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जिल्हाधिकारी. प्रश्न 24. डिसेंबर 2022 मध्ये कोणते राज्य दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले? ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी केरळ, डी तेलंगणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न 25. पश्चिम वाहिनी नद्याच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? ऑप्शन आहेत ए 18.25%, बी 6.83%, सी 10.73%, डी 24.45%. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 10.73%. अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकन प्रेस करा. धन्यवाद.